रेती एक्सकव्हेशनची एक इलिगल जे चालू होता त्याच्यावर कारवाई केलेली आहे। सकाळपासून हा कारवाई चालू झाली। रात्रीपासून प्लॅनिंग आणि टीमची डिप्लॉयमेंट होत होता आणि जवळपास 17 इंजन 16 इंजन आमच्या ताब्यात आहे। एक इंजन मध्ये पडलेला आहे, त्यांनी टाकलेला आहे, ते पण काढून घेणार। असा 17 इंजन, एक JCB, 60 तराफे जवळपास आणि 200 ब्रास रेती जे ऑलरेडी एक्सकव्हेटेड झालेला आहे आणि जवळपास 10 बोट, ज्यामध्ये की 6 मोठा बोट आहे, 3-4 स्मॉल बोट्स आहे। असा हा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि ह्यामध्ये जे काही इन्व्हॉल्व राहणार असा 3-4 गुन्हे दाखल करायला लागेल। 3-4 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणार आणि हा ऑपरेशन जवळपास हा ब्रिजपासून जे म्हणतो कालेश्वर पासून राहटीमध्ये आपण स्टार्ट केला होता आणि पेनूरपर्यंत जे हा पूर्ण एरिया आपण सॅनिटाईज केलेला आहे। सध्या एकही त्यामध्ये बोट किंवा इलिगल इंजन चालणार नाही असं नियोजन केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा असा कारवाई चालू राहणार। जे काही इलिगल एक्सकव्हेशन करत आहे, ट्रान्सपोर्टेशन करत आहे, त्यांना आव्हान राहणार की तुम्ही असं करू नका, अदरवाईज जे काही ऑनर, इन्व्हॉल्वमेंट, कॉन्ट्रॅक्टर सर्ववर कारवाई होईल आणि आमची टीम चांगली कारवाई केलेली। रात्रीपासून ते हा गुन्हा कारवाईमध्ये होता, त्यांचे मी अभिनंदन करतो।